बाकीच्या बायका बघ कशा तयार होऊन गेलेत. हे बघा मी नाही जाणार तिकडे रिंगा रिंगा रोजीस खेळायला. रिंगा रिंगा रोजीस अहो तेच ते वटाच्या सगळ्या फेऱ्या मारतात धागे लावून ना, ते मला नाही करायचं. झोप द्या मला. काय ग किती आलशी आहेस ग तू. हा बाकीच्या बायका बघ सकाळी उठून नवऱ्याच्या पाया पडतात. तुम्हाला एवढा पुळका आहे ना बाकी बायकांचा, मग त्यांच्याशी लग्न करायचं. देव माणूस तुमचा. अगं आज नवऱ्यासाठी उपवास ठेवायचा असतो. का बसा हा, म्हणजे बायकांनी उपवास धरायचा आणि नवऱ्यांनी खायचं पोटभर. हा तुला नको का मी 7 जन्मी. तुम्हाला मी 7 दिवस डाळ भात देते, तुम्ही खाल. तुम्हाला जर मी रोज बिर्याणी, चिकन, मटन हे सगळं दिलं तर तुम्हाला आवडेल की नाही. अरे हाय भाऊजी, कशी आहात? कशी दिसते मी? अजून पण कुवारीच वाटते ना. कोण बोलेल माझं लग्न झालंय? नाहीच झालंय. ए तुझा नवरा मी इथं आहे. हो भाऊजी तुझा नवरा मी आहे. 7 जन्मी मीच राहणार आहे. चल तिकडे फेऱ्या मारायच्यात. अहो काय खाणा वगैरे काय. लाल मणी तोडले, काळे मणी जोडले, नचिकेत रावणसाठी 7 जण सोडले. ए 7 जण. अहो माझ्या कुटुंबात 7 जण होते ना, आई बाबा बहीण भाऊ. शी काय बोलताय तुम्ही. तुम्हाला 7 जन्म तुमचाच नवरा पाहिजे. किती टिपिकल आहात तुम्ही. मला तर 7 जन्म वेगवेगळ्या नवरे पाहिजे. हा धागा घेऊ का? तसं पण मला तुम्ही 7 जन्म नकोय. एवढा राऊंड बस झाला. चल चल घरी चल. तुझी लायकी नाही तुझी. चल हो पण ते रिंगा रिंगा रोजी. चल.